सर नमस्कार. नमस्कार. आज आपण पत्रकार परिषद आळेफाटा पोलीस स्टेशनला आयोजित केली आहे. तर काय विषय? विषय असा आहे की 7 तारखेला आम्हाला एक खबर भेटली होती की नाशिकचे सराईत 2 आरोपी आहेत. तर ते इथं रॉयल एनफील्ड या गाडीवर येणार आहेत. त्यांच्याकडे एक देशी बनावटीचा पिस्टल आहे, राऊंड पण आहे. अशी माहिती भेटली होती. पण आरोपीचं वर्णन नव्हतं माहिती, फक्त गाडीचं वर्णन माहिती होतं. तर त्याप्रमाणे मी पोलीस स्टेशनचा तपास पथक स्टाफ आहे, हवालदार माळुंजे, पारखे, खुने यांना मी सांगितलं होतं शोध घेण्याबाबत. तर आपले मातोश्री जे कलेक्शन म्हणून कपड्याचं दुकान आहे, त्याच्यासमोर एक ऊसाचा गोरा आहे. त्यासमोर ती गाडी लागलेली दिसली. आणि स्टाफला आलेल्या अंदाजावरून त्यांनी तिथे बसलेले 2 आरोपी आहेत. स्वप्नील सुनील गोसावी, वय 25 वर्ष, राहणार जत्रा हॉटेल, बळ मंदिराच्या पाठीमागे, नाशिक. आणि दुसरा आरोपी आहे आकाश दिनेश कोठे, वय 29 वर्ष, देवगाली गाव, नाशिक. अशा दोघांना ताब्यात घेतलं होतं. त्यातला जो आरोपी आहे स्वप्नील गोसावी, याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला पाठीमागील बाजूस एक बॅरल असलेली सिल्वर रंगाची गावठी पिस्टल आणि त्याच्यामध्ये असलेल्या मॅगझिनमध्ये 3 जिवंत राऊंड असे आम्हाला मिळालेले आहेत. पोलीस कॉन्स्टेबल खुने यांनी दिलेल्या तक्रारीवरून आपण CR नंबर 91/26 आर्म ऍक्ट कलम 325 याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपींना अटक केलेला आहे. त्यातले जे आरोपी आहेत हे सराईत आरोपी आहेत. त्यातला स्वप्नील गोसावे नावाचा आरोपी आहे. याच्यावर एकूण 9 गुन्हे नाशिक ग्रामीण जिल्ह्यात दाखल आहेत आणि 8 गुन्हे दाखल आहेत. 9वा गुन्हा जो आहे तो नाशिक शहराला आता लेटेस्ट आहे, 30 मार्चला दाखल झालेला आहे. गंगापूर पोलीस स्टेशनला CR नंबर 147/26 BNS कलम 308(5), 115(2), 352, 351, 2, 3 आणि आर्म ऍक्ट प्रमाणे म्हणजे तो खंडणी विथ वेपन असा गुन्हा आहे. आणि हा गुन्हा घडल्यापासून हे दोन्ही पण आरोपी वॉन्टेड होते. नाशिक सिटी पोलीस यांचा शोध घेत होते. त्या दोघांनाही पकडण्यात आम्हाला यश आलेलं आहे. तसेच दुसरा जो आरोपी आहे आकाश कोठे, त्याच्या विरोधात एकूण 3 गुन्हे दाखल आहेत. एक छत्रपती संभाजीनगरचा आहे, एक नाशिक शहरचा आहे आणि तिसरा जो गुन्हा आहे तो गंगापूर पोलीस स्टेशनचा मी सांगितल्याप्रमाणे. तर ह्या दोघांना पण आपण ह्या सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे. त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल, 3 जिवंत काडतुसे आणि एक विना नंबरची रॉयल एनफील्ड हंटर मोटरसायकल असा एकूण 4,59,000 रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. सदरची कामगिरी हे पुणे ग्रामीण जिल्ह्याचे अधीक्षक श्री संदीप सिंह गिल साहेब, ॲडिशनल SP श्री चोपडे सर, DYSP आमचे धनंजय पाटील सर, तसेच आमचे LCBचे PI प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली माझा पोलीस स्टेशनचा स्टाफ आहे. PSI सचिन पाटील, सतीश टावरे, हवालदार गायकवाड, पारखे, हवालदार माळुंजे आणि PC आरगडे, खुने आणि जगताप या पथकाने केलेले आहे. यातील गाडीचा जी गाडी मिळालेली आहे त्या गाडीचा अधिक तपास तसेच हे वेपन आरोपींनी कुठून आणलंय याबाबतचा अधिक तपास आळेफाटा पोलीस करत आहे. सर आता मागच्या 4-6 दिवसापूर्वी कॅनलमध्ये जी या कपलची आत्महत्या झाली त्या प्रकरणासंदर्भात आपण चौकशी करतो. काय त्याच्यामध्ये पुढे काही निष्पन्न झाले का? त्याचं काही कारण त्याच्यामध्ये कारण कौटुंबिक वाद आहे. कारण ते जे नवरा बायको होते तर तो नवरा जो आहे पुरुष जो आहे त्याची ही दुसरी पत्नी होती. तसेच ती जी त्याची पत्नी आहे त्याचा हा दुसरा नवरा होता. आणि त्या जी महिला आहे तिला पहिल्या नवऱ्यापासून झालेला एक मुलगा सुद्धा आहे 6 वर्षाचा. आणि त्याच्यावरून त्यांच्यात थोडेसे कौटुंबिक कलह होते आणि त्या कलहामधूनच त्यांनी दोघांनी एकत्र कालव्यामध्ये उडी मारून आत्महत्या केली. तर सध्या आपल्या आळेफाटा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जी गाव आहे तिथे ठिकठिकाणी यात्रा जत्रा सुरू आहे. आज मोठं गाव पिंपळवंडी तिथली देखील यात्रा आहे. काय यात्रेच्या जे सगळे यात्रागृह आहेत त्यांना काय मार्गदर्शन किंवा यात्रा भरवणाऱ्या ज्या कमिटी आहेत त्यांना पोलीस स्टेशनच्या माध्यमातून काय आपण आवाहन करणार? मी सर्व गावांना या माध्यमातून आवाहन करतो की तुम्ही प्रत्येक यात्रेची वगैरे परमिशन घेत चला. जो बैलगाडा प्रत्येक गावामध्ये जवळजवळ सर्व गावांमध्ये आयोजित केला जातो त्याची रीतसर परमिशन प्रांत साहेबांकडून त्यांनी घ्यावी. विदाउट परमिशन कुठलाही कार्यक्रम राबवू नये. तसेच येणाऱ्या भाविकांची लोकांच्या जीविताची सुरक्षा पण तेवढीच महत्वाची आहे. तिथे लागणारे जे हॉटेल्स वगैरे आहेत ते व्यवस्थित लावावेत किंवा जास्त सिलेंडर व्यवस्थित वापरण्याबाबत त्यांना सूचना कराव्यात. परमिशन देताना थोड्याशा अटी टाकून दिल्या पाहिजेत दुकानदारांना. आणि बऱ्याच ठिकाणी महिला भाविकांची पण खूप गर्दी होत असते. त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी महिला बंदोबस्त देतोय. गर्दीच्या ठिकाणी बैलगाड्याच्या ठिकाणी सुद्धा आम्ही पोलीस बंदोबस्त योग्य प्रमाणात पुरवत आहोत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.